तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सेलू परिसरातील सिंधी सहकारी खरेदी विक्री सोसायटीच्या आवारात बुधवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास बिबट्या दिसल्याची घटना घडली होती। ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी करत धाव घेतली। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या झाडीत हालचाल दिसून आल्याने सुरुवातीला संशय निर्माण झाला। त्यानंतर लक्षपूर्वक पाहिले असता तो बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले। याची माहिती तात्काळ वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच सेलू वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक दिनेश उईके हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। पोलीस विभागानेही तातडीने परिसरात बंदोबस्त वाढवून अखेर या बिबट्याला ताब्यात घेतले आहे। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, वर्धा। जो बिट्टा मॅडम आता धुमाकूळ मचवत होता त्याला आपण रेस्क्यू केलेलं आहे आताच, आम्हाला नुकतीच माहिती मिळाली। ही माहिती खरी आहे का बा? हो, ही माहिती खरी आहे। त्याला आम्ही सुरक्षित रेस्क्यू केलेला आहे आणि आता परिसरात कुठल्याही प्रकारचा भीतीचा वातावरण ठेवण्याबाबतची काही आवश्यकता नाहीये। आता सेलू शहरातील गैरसमज पसरवू नका की तो दुसरीकडे गेलेला आहे म्हणून, कारण तो आता सध्या आमच्या ताब्यात आहे। ठीक आहे मॅडम, सेलू वासियांकडून खूप खूप धन्यवाद मॅडम वन विभागाचे। थँक्यू।